लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी पत्रकार संतोष रेड्डी। आज आपण आलेलो आहोत माळेगाव येथील यात्रेमध्ये। विशेष म्हणजे ज्यासाठी माळेगाव प्रसिद्ध आहे, विविध बाबीसाठी माळेगाव प्रसिद्ध असून त्यातल्या त्यात गाढवांसाठी खूप प्रसिद्ध आहे। इथे गाढवांचा बाजार भरतो आणि देशभरातील व्यापारी इथे स्वतःची गाढवं घेऊन येतात आणि इथं विक्री होते गाढवांची। तर असंच काठीवाडी या जातीच्या गाढवांबद्दल आपण माहिती घेणार आहोत। त्या संदर्भात इथे काठीवाडी जे गाढव आलेले त्याचे मालक आहेत माझ्यासोबत। सर्वप्रथम आपलं स्वागत आहे न्यूज लोकशाही भारतमध्ये। आपण कुठून आलेत आणि आपला परिचय करून द्या। काटकळंबा आणि कंधार तालुका, जिल्हा नांदेड। आपलं नाव काय? किशन गोविंद तेलंगी। आता हे जे काठीवाडी गाढव आहे नाही, या गाढवाची विशेषता म्हणजे अशी काय? थोडं साईज नाही मोठं दिसतंय आणि थोडं साईज मोठी राहते, लांब राहते। काठेवाडीचे हायटेड राहते, हा। आणि समाधानी राहते काठेवाडी। विशेषता काय आहे गाढवाची? विशेषतः हे सांगालो ना, हाईट, लांबी, गुणवत्ता, समाधानी, आपले गावरान लसण्यावानी रायना उचलून, हा, 3 जाती राहतात। आता गाढवाची काम करण्याची क्षमता ही गावरान गाढवापेक्षा कशी आहे? गावरान गाढव कामाला 1 नंबर चलते। मग काठोटी गाढव मोठं पण चलते, पण ते दिम चलतो। काठोटी काठोटी गावरान गाढव म्हणतर कधी बी काम झोपा। ते गाढवाचे आमचं रेट भाव झाले 30,000 40,000 रुपये किंमत चालू आहे सौदा। काठीवाडी गाढवाची काठोटी 50-60 पर्यंत चालू आहे आणि गावरानची 30,000। 30,000। म्हणजे गावरान कामाला मजबूत असतं का काठीवाडी गाढव? गावरान आणि काठीवाडी तीर असते, पण ते काम लगे दिलं पडतो। गावरान गाढव दिलं पडत नाही। तू दिवसभर काम केलं तर बी त्यांना काय होत नाही। आता हे काठीवाडी जो गाढव आहे त्याची म्हणजे नेमकं हे आपल्या महाराष्ट्र राज्यातली प्रजाती आहे का इतर राज्यात? गुजरातून गाढव येतात। गुजरात, अहमदाबाद, काठोडी तिकडे जन्मतात। त्याचे पिल्ले आणून आपल्याकडे घेतात। आपले फक्त गावरान गाढव, काठोडी गाढव आपल्याकडे नाहीत। आपल्या भागात काम हे करू शकतं का? करू शकते। आता हे जसं गुजरात आणि राजस्थान या 2 राज्यामध्ये विशेषतः ही आपल्याकडे फक्त गावरान गाढव जास्त आहेत। आपल्या भागातले गावरान आणि त्या गुजरात आणि राजस्थानचे काठवाडी। तिकडे गावरान आहेत, मग काही काठेवाडी आहेत, तिकडे गावरान आहेत। भाग आहे काठेवाडीचा। जवळपास थोडं घोड्यासारखंच याचा आकार दिसतोय। बरोबर, घोड्यासारखंच। घोड्यापेक्षा त्याला किंमत तेवढं झालं। आता किंमत आहे गाढवाला बी तेवढीच किंमत झाली। 50-60 पर्यंत 70,000 पर्यंत जाते काठवडी। माल बघून, कलर बघून, कलर पांढरा शेळा करडे असला त्याला भाव जास्त असतो। 70 पर्यंत जातो, 70-80 म्हण नको। मोठा असतं लाख रुपयाला बी जाते काठीवाडी गाढव। काठवडी लाख किंमत गेली, 1 लाखापर्यंत। मोठं काठवडी असला लाख रुपयापर्यंत जाते। आता या गाढवाच्या बाजारामध्ये व्यापारी जे आहेत ते कुठून येतात? माळेगावला लांब येतात व्यापारी। बघ आता काम पट्टीवर काम धरला, सांगली, मिरज, लातूर, पंढरपूर, कुर्डुवाडी, टेंभुर्णी, बार्शी, आम्ही येडशीहून आलो। राज्याच्या बाहेरचे व्यापारी येतात का? जसं महाराष्ट्र सोडून इतर राज्यातले येतात असं 2-3, पण आपल्या महाराष्ट्रात बाहेरचे येतात कारण ते कमी येतात। आपल्या महाराष्ट्रात भरपूर व्यापारी येतात। इथं आसपास बोकोड, आपलं नांदेड, लोहा, सगळे आपलं महाराष्ट्र किती गाव आहे की महाराष्ट्र गाढवून येऊन काम करून खाण्यासाठी येतात। 2-2, 3-3 घेऊन जातात। बरं, आता जसं बदलत्या काळानुसार गाढवांची संख्या कमी जास्त होताना काय आपल्याला दिसतंय का? नाही झालं। आता पहिलं गेल्या वर्षी कसं आहे, गाढव लय आलते। यंदा कसं आहे, गाढव कमी झाले, वाहनं जास्त झाले। वाहनामुळं गाढवाचं किंमत कमी झाली। गाढवाच्या प्रजातीमध्ये पण आता संक्रमण होत आहे। होत आहे। पहिल्यासारखं कसं आहे, पहिलं गाढव शिव तिकडे बागात चलत नव्हते। आता कसं आहे, वाहन निघाले म्हणून गाढव येणारी शेती कमी झाली गिराक। जसं आता गाढव हा प्राणी जो आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला आढळत होता, पण आता मुख्यत्वे हा प्राणी आपल्याला जिथं वाळू वाहतूक आहे अशा भागामध्ये जास्त, सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा गोदावरी तटाच्या जिल्ह्यामध्ये असेल, या भागात गाढव पाहायला मिळतं। पूर्वी गावोगावी पाहायला मिळत होतं। आता यंत्रयुगामुळे गाढवांचा वापर थोडा कमी झालाय असं वाटतं। यंत्र वाहन झालेत म्हणून गाढवाचा कमी वापर करायला, पण किंमत जास्त झाली। पहिलं कसं आहे, गाढवाचं 7,000-8,000 किंमत होता।
हा. आता कसं आहे 40-50 पर्यंत चाललंय. हा बर ते गाडविणीचं दूध हे हे गाडीहून तू रोगावर कुठल्या कामाला पोटातला कोणचा बी पोटदुखी, बेमारदुखी, कमरदुखी, दमा, ती गाडवाचं दूध 5,000 रुपये लिटर झाले आता. 5,000 रुपये लिटर दूध. लिटर 5. आणखी कुठल्या कारखाना. कामाला येते गाडवा? हे माणसाला काय बी तब्येत काय दमा, आपला गुडघेदुखी, खोकला असला गाढवाचा दुधापासून वनस्पती असते. गाढव काय खातो? वनस्पती. वनस्पती काय? वनस्पतीमधून दूध तयार होतो. माणसाला दूध पिलं काय बी आजारी होत नाही. कावीळ वगैरे आजार झाला तरी गाडवाचं दूध. त्यावेळी सुद्धा नुसतं दूध पिलं गाढवाचं कमी पडते. हा. हा तर हे होते माळेगाव यात्रामधील. आपलं नाव सर? रामा याला काय रामा काळे यांनी आपल्याला गाढव च्या दोन प्रजाती आहेत, जे गावरान आणि एक काठीवाडी, या दोन्ही गाढवाच्या प्रजातीबद्दल योग्य अशी माहिती दिलेली आहे.